सर्वांना शुभ संध्याकाळ. Today, I should say, today evening is a very special evening. आणि यावेळेस मी सांगू इच्छित आहे की आजच्या संध्याकाळ ही खूप विशेष आहे. It's special because I believe there is going to be a spiritual revival tonight. आणि विशेष यासाठी की विश्वास धरत आहे की आज आपल्या सर्वांना विशेष रीतीने संजीवनी मिळणार आहे. This evening, as I see all the pastors and the ministers of the gospel, I believe that God has chosen each one of us to come here tonight to do something different. आणि या सायंकाळी खरोखर आपल्याला आनंद होत आहे ज्यावेळेस सर्व पाळक वर्ग आणि सर्व स्वयंसेवक वर्ग उपस्थित आहेत, कारण आपल्या प्रत्येकांना परमेश्वराने काहीतरी वेगळं करण्यासाठी पाचारण केलं आहे. I want to welcome some of our seniors. I want to thank Pastor Kelkar and Pastor Sanande, who is amongst us this evening. आणि आपल्यामध्ये जे सिनियर वर्ग आहेत तशाच रीतीने पास्टर केळकर आणि पास्टर सनंदे आहेत, त्यांचं देखील या भक्तीसाठी उपस्थित आहे. We have two junior ministerials who are going to take human credit, Pastor Sailesh Sanande and Pastor Thompson. Very grateful to you that you are amongst us. आणि तसंच आजचे जे पूर्ण रात्रीची प्रार्थना चालवणार आहेत पास्टर सनंदे, शैलेश सनंदे आणि पास्टर थॉम्सन यांचं देखील आम्ही स्वागत करतो. I'm also grateful to our departmental directors and pastors of this church, of this section. जे सर्व विभागाचे प्रमुख आहेत त्यांचं आणि जे सर्व पाळक वर्ग आहेत प्रत्येकाचं मी या ठिकाणी स्वागत करतो. I also want to thank our principal of the boarding school, Pastor Uttam Kandale. Thank you for being amongst us and helping us out this day. आणि आपल्या बोर्डिंग स्कूलचे प्रिन्सिपल उत्तम खंडाळे सर आहेत, त्यांचं देखील आम्ही आभार मानत आहोत आणि त्यांनी देखील आम्हाला सहकार्य केलं. I see some young boys. You all are welcome. I'm happy to have you all because this is a training program for each one of us. आणि काही तरुणांना मी या ठिकाणी बघत आहे, तुमचे देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत की तुम्हाला नक्की शिक्षणासाठी. This evening, I am actually taking the topic of Pastor Thompson. खरं पाहता या सायंकाळी मी पास्टर थॉम्सन यांचाच सहभाग असा एक वचन आपल्या समोर. I felt this was the best message that we can give at the introduction of this prayer meeting. मला असं वाटतं की हा सगळ्यात उत्तम असा हा भाग असेल, संदेश असेल ज्याच्यामध्ये प्रस्तावना आपल्यापर्यंत येईल. God's power being unleashed, or God's power being poured upon each one of us. म्हणजे देवाचं सामर्थ्य आहे ते लोकांपर्यंत कसं प्रभावित होतं किंवा लोकांपर्यंत कसं येतं याच्याबद्दल आपण. And how do we receive the power of God? आपण देवाचं जे सामर्थ्य आहे कसं ग्रहण करणार. And we are going to see this from the book of Acts. आणि तोच भाग आपण प्रेषितांची कृत्ये याच्यामधून पाहणार आहोत. This was a time when Jesus Christ had resurrected from the grave. आणि ही ती वेळ आहे ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त कबरेमधून उठलेले आहेत. And he was already there on this earth for 40 days. आणि 40 दिवस पर्यंत प्रभू येशू ख्रिस्त तिथे उपस्थित होते. And now it was time for Jesus Christ to ascend to heaven. तर आता अशी वेळ आलेली आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होणार. Now you look at the burden of Jesus Christ. तर आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या काही आपण हे ओझं पाहत आहोत. He had come onto this earth to save mankind. प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर मनुष्याला वाचवण्याकरिता आले. He completed his task. त्याचं जे कार्य होतं ते त्यांनी पूर्ण केलं. He died on the cross of Calvary and saved all mankind. आणि वधस्तंभावर स्वतःचं अर्पण करून प्रत्येकाचं तारण केलं आहे. But only few people witnessed the death of Jesus Christ. परंतु थोडकेच लोक आहेत जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाची साक्ष देतात. And somebody had to give the testimony of the death of Jesus Christ and his resurrection so that the mankind in all over the world will be saved. तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या अर्पणाचं आणि पुनरुत्थानाची कोणीतरी साक्ष झाली पाहिजे जेणेकरून ही साक्ष संपूर्ण लोकांपर्यंत जगभर पोहोचेल. That was number one. तर ही पहिली बाब होती. The second concern that maybe Jesus Christ had was आणि जी दुसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनात होती ती म्हणजे आश्चर्य आहे everyone should be saved in the kingdom of God.
प्रत्येक जण देवाच्या राज्यासाठी तारला गेला पाहिजे. And what is the means he was going to use to see that it reaches to all mankind? आणि हे प्रत्येक मानव जातीपर्यंत पोहोचेल याच्याकडे तो देखील गांभीर्याने लक्ष देत आहे. And you know, when the disciples knew now that Jesus Christ is ascending to heaven, they were little disturbed and discouraged because they lived with Jesus for over 33 years. Of course, Jesus Christ lived 30 years, but the disciples lived with Christ and were so closely associated with Him. तर आता सर्व प्रेषणांसमेत किंवा शिष्यांसमेत प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि या शिष्यांना माहीत पडत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होणार आहे. जवळपास 3.5 वर्ष ते एकत्रित प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत राहिलेले आहेत आणि आता सर्वजण जरा चिंतित आहेत, काळजीत आहेत आणि थोडी खंत. And they had seen Jesus Christ do miracles. They had seen Jesus Christ to be the Son of God, and they had seen whatever Jesus Christ said came true in His life. कारण या सर्व शिष्यांनी बघितलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताला महान चमत्कार करताना जो देवाचा पुत्र आहे त्याच्याकडे असलेलं सामर्थ्य त्यांनी बघितलेलं आहे. या सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिल्या. And so the disciples were little concerned that when Jesus Christ goes, who is going to be with them? तर आता या सर्व शिष्यांना चिंता आहे की जर आता प्रभू येशू ख्रिस्त इथून गेले तर बाकी सर्वांचं काय होईल. And Jesus Christ tells them that I am not going to leave you as orphans. आणि आता प्रभू येशू ख्रिस्त त्याला सर्वांना म्हणत आहे की मी तुम्हाला एकटं सोडणार नाही. And so let us turn to the Bible, to the book of Acts chapter 1 verse 8. आपण प्रेषितांची कृती पहिला अध्याय आणि 8वे वचन वाचूया. It says, but you shall receive power when the Holy Spirit has come upon you, and you shall be witnesses to me in Jerusalem and in all Judea and in Samaria and to the end of the earth. वचन म्हणत आहे की परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत सर्व यहूदा शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी. So here we see that Jesus Christ wanted them to be the testimony of what they had seen. तर आता इथं आपण बघत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की सर्व शिष्यांनी त्यांनी जे काही पाहिलेलं आहे बघितलेलं आहे त्या गोष्टीचे साक्षीदार व्हावे. And so he said that you need to gather now in the upper room and wait for the Holy Spirit to come upon you. आणि आता प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणत आहे की तुम्ही सर्व माडीवर एकत्र जमावे आणि पवित्र आत्म्याची वाट पाहावी जो तुम्हावर येणार आहे. So let's turn to the book of Acts. Keep your Bibles open to the book of Acts. Acts chapter 1 verse 14. आपण सर्वजण या भागाकडे लक्ष देत आहोत. आपण या शास्त्र उघडे ठेवावे. प्रेषितांची कृती पहिला अध्याय 14वे वचन. They all continued with one accord in prayer and in supplication with the women and Mary the mother of Jesus and with his brothers. हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एक चित्ताने प्रार्थना व विनंती करण्यात तत्पर असत. So what were they doing? They were bringing their supplications at the feet of the cross and praying to God for the Holy Spirit to come upon their lives. आणि मग आपण या ठिकाणी बघत आहोत की सर्वजण काय करत आहेत, एकत्र येत आहेत आणि ज्या सर्व आपल्या प्रार्थना विनंत्या आहेत ते प्रभूच्या चरणी घेऊन येत आहेत. We have gathered together this evening. आणि या सायंकाळी आपण सर्वजण जमले असतात. We have gathered together so that we can bring our supplications to Christ जेणेकरून आपल्या ज्या काही प्रार्थना विनंत्या आहेत त्या आपण ख्रिस्तापर्यंत नेऊ through prayer. प्रार्थनेद्वारे. Why? का? Now let me read one scriptures from Ellen G. White writings. I will just read it line by line and Pastor can translate for it. It says, a revival of true godliness amongst us is the greatest and the most urgent of all our needs. आणि जे देवभक्तीमध्ये असलेलं जे सर्व संजीवनी आहे ती कधी घडेल ज्यावेळेस आपण खरेपणानं देवाजवळ प्रार्थना करणार आहोत. त्याची ती सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. So today we are gathered together so that we bring a revival in our pastors. तर आपण सर्वजण आज या सायंकाळी यासाठी जमलेले आहोत की आपल्या सर्व पाळक वर्गामध्ये संजीवनी यावी यासाठी. We are bringing revival in our churches. आपल्या मंडळीमध्ये आपण संजीवनी आणणार आहोत. We are bringing revival in our members. आपल्या सभासदांमध्ये आपण संजीवनी आणणार आहोत. And here it says, to seek this should be our first work.
आणि या गोष्टीच्या पाठीमागे लागणं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं काम असलं पाहिजे. And the writing says our heavenly Father is more willing to give us His Holy Spirit to them that ask Him. आणि आपला स्वर्गीय पिता पवित्र आत्मा त्या सर्वांना देऊ इच्छितो जे सर्वजण त्याच्याजवळ मागत आहेत. But it is our work परंतु हे आता आपलं कार्य आहे that we do confession, की आपण पाप कबुली द्यावी, we humble ourselves, आपण स्वतः नम्र व्हावे, we repent from our sins, आपल्या पापापासून आपण पश्चाताप करावा and earnestly pray to God आणि खरेपणानं देवाजवळ प्रार्थना करावी to fulfill the conditions upon which God has promised us to grant us His blessings. जेणेकरून ज्या सर्व अटी पूर्ण होतील, जेणेकरून परमेश्वर म्हणत आहे की तुमच्या सर्व विनंत्या मान्य होतील. We are gathered here so that we can confess our sins. आपण यावेळेस यासाठी जमलेले आहोत की आपण पाप कबुली करावी, We humble ourselves, स्वतःला नम्र करावे, we repent from our sins, पश्चाताप करावा and we earnestly pray. आणि पूर्ण आत्म्यानं खरेपणानं प्रार्थना करावी. A revival need be accepted only is an answer to our prayers. आणि हे जे संजीवनी आहे तेव्हाच आपल्या सर्वांना प्राप्त होईल ज्यावेळेस खरेपणानं आपली प्रार्थना होईल आणि प्रार्थनेत संपूर्ण करावी. I have the faith, I have the hope that we all together can change South Maharashtra section. माझी खात्री आहे, माझा विश्वास आहे की आपण सर्वजण मिळून संपूर्ण साऊथ महाराष्ट्र शिक्षण बदलू शकतो. And that can happen only when we are willing to confess, to repent, to humble ourselves and invite the power of the Holy Spirit to come in our lives. आणि हे फक्त तेव्हाच घडू शकणार आहे जेव्हा आपण स्वतः पाप कबुली करू, आपण आपल्या पापाबद्दल पश्चाताप करू आणि स्वतःला नम्र करून देवाचं जे महान सामर्थ्य आणि पवित्र आत्मा आहे त्याला स्थापित. Acts chapter 1 verse 15 says, and in those days Peter stood up in the midst of the disciples. Altogether the names was about 120. 15 वचन म्हणत आहे की त्या दिवसात पेत्र बंधुवर्गामध्ये सुमारे 120 माणसांच्या जमावामध्ये उभा राहून म्हणाला. And chapter 2 says, when the day of Pentecost had fully come, they were all with one accord in one place. दुसरा अध्याय पहिलं वचन म्हणत आहे की नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आल्यावर ते सर्व एकत्र जमले होते. And verse 2 says, and suddenly there came a sound from heaven as of rushing mighty wind, and it filled the whole house where they were sitting. दुसरं वचन म्हणत आहे की तेव्हा अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला, व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. Verse 4 says, and they were all filled with the Holy Spirit and began to speak with other tongues as the Spirit gave them utterance. चौथं वचन म्हणत आहे की तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषात बोलू लागले. And so when they had received the Holy Spirit, आणि ज्यावेळेस त्यांना पवित्र आत्मा प्राप्त झाला, Peter is giving a sermon. पेत्र भाषण करत आहे. And in verse 17 it says, and it shall come to pass in the last days. आणि मग 17 वचन म्हणत आहे की शेवटच्या दिवसामध्ये हे असे होईल किंवा पूर्ण होईल That I will pour out my spirit and on all flesh. मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करेन. Your sons and your daughters shall prophesy. तेव्हा तुमचे पुत्र व कन्या संदेश देतील. Your young men shall see visions. तुमच्या तरुणांना दृष्टांत होतील. Your old men shall see dreams. व तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील. And my men servants and my maid servants, I will pour out my spirit in those days, and they shall prophesy. आणखी त्या दिवसात मी आपल्या दासावर व आपल्या दासीवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करेन म्हणजे ते संदेश देतील. Here it says, and it came to pass in the last days. आणि इथं असं म्हणण्यात येत आहे की या सर्व गोष्टी शेवटल्या काळी पूर्ण होतात. We are all living in the last आपण days. सर्वजण शेवटल्या काळात जगत आहोत. You know, people believe that persecution is going to come in the last days. आणि सर्वांनी हा विश्वास ठेवलेला होता की शेवटल्या काळात नक्कीच छळवणूक होणार आहे. But I believe that persecution is already upon us. आणि मी विश्वास धरत आहे की नक्कीच छळवणूक सध्या आपल्या सर्वांवर चालू आहे. And we need the double portion of the Holy Spirit. आणि म्हणून आपल्या सर्वांना पवित्र आत्म्याच्या दुसऱ्या किंवा 2 अधिक याची गरज आहे. दुप्पट वाट्याची गरज आहे. The Bible is very clear. It is not only
God's chosen pastors will receive the Holy Spirit. आणि शास्त्रामध्ये असं आहे की फक्त पाळक वर्गांनाच पवित्र आत्मा मिळेल. It says your sons and your daughters, ते असं म्हणत आहे की तुमच्या कन्या, तुमचे पुत्र, your young men, तुमचे तरुण वर्ग, your old men, वृद्धांना देखील, maid servants, man servants, दास असतील, दासी असतील, everyone will receive the Holy Spirit. प्रत्येकांना पवित्र आत्मा प्राप्त होईल. Verse 38. Chapter 2, verse 38. It says, Then Peter said to them, Repent and let every one of you be baptized in the name of Jesus Christ for the remission of your sins, and you shall receive the gift of the Holy Spirit. दुसरा अध्याय आणि 38 वचन म्हणत आहे की तेव्हा पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा, तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. For the promise is to you and to your children and to all who are afar off, as many as the Lord our God will call. कारण हे वचन तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना, म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलावित आहे तितक्यांना दिले आहे. My friends, today we have gathered together in this church तर माझ्या सर्व मित्रांनो, आज आपण या वेळेस सर्वजण एकत्र जमले असताना to repent from our sins. आपण पश्चाताप करण्यासाठी जमले आहोत. And God is promising us the gift of the Holy Spirit. आणि आज परमेश्वर आपल्या सर्वांना अभिवचन देत आहे की तो आम्हाला पवित्र आत्मा देईल. For all, it says, for as many as the Lord our God will call. आणि त्या सर्वांना ज्यांना परमेश्वराद्वारे पाठविले. And here the Bible says, then those who gladly received the word were baptized, and that day about 3,000 souls were added to them. Verse 41. तेव्हा ज्यांनी आनंदाने त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्या सुमारे 3,000 माणसांची भर पडली. Can you imagine 3,000 people were baptized? आपण कल्पना करूया 3,000 लोकांचा बाप्तिस्मा या ठिकाणी होत आहे. It is not possible by man. आणि हे मनुष्याद्वारे तर शक्य नाही. It is only possible through God and the Holy Spirit. हे फक्त परमेश्वराद्वारे आणि पवित्र आत्म्याद्वारे शक्य आहे. Verse 46 says, and so continuing daily with one accord in the temple and breaking bread from one house to another house, they ate their food with gladness and simplicity of their heart. 46 वचन म्हणत आहे की दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुती करत हर्षाने व सारस मनाने जेवित असत. Verse 47 says, praising God and having favor with all the people, and the Lord added to the church daily those who were being saved. वचन म्हणत आहे की सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्या भर घालीत असत. My pastors, माझ्या सर्व पालक वर्गांना, my friends and my colleagues, माझे सर्व माझे सहकारी आणि मित्रवर्ग आहेत, प्रत्येकाला tonight सांगत आहे की या रात्री we are gathered together in this church. या मंदिरामध्ये आपण जमलेलो असता We are waiting for the latter rain to fall upon each one of us. आणि आपण सर्वजण पवित्र आत्म्याच्या वर्षावासाठी उपस्थित आहोत. I want you to humble yourselves. माझी इच्छा आहे की आपण सर्वजण स्वतःला नम्र करा. I want you to confess your sins. आपल्या पापांचा आपण पश्चाताप करा. Repent आपण पाप कबुली करा and accept the gift of the Holy Spirit in our lives. आणि जे पवित्र आत्म्याचं दान आहे ते आपल्या आयुष्यामध्ये देण्याला आपण स्थान The द्या. Lord God has called you today. आज परमेश्वराने तुम्हाला बोलावले. You are going to be revived. तुम्ही नक्कीच तुमच्यामध्ये संजीवनी पाहणार आहात. You are going to be renewed. तुम्ही सर्वजण नाविन्यामध्ये बदलणार You आहात. are going to be reformed. पुन्हा एक बार तुमच्यामध्ये नाविन्य येईल And thousands and thousands of them are going to be saved through you. आणि तुमच्याद्वारे हजारो लोकांचं तारण होईल. May God bless us as we continue to worship Him through this evening. त्यावेळेस परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करून पुढे आपण चालू. Amen and God bless you. परमेश्वर आशीर्वाद. पवित्र जनादेश परमेश्वर देवा, सकल सृष्टीच्या उत्पादकर्त्या आमच्या देवा, पुन्हा एक वाणी सुंदर सांगण्याच्या वेळेस तुझ्या दासाकडे एक संजीवनाची लाट तुझ्या पवित्र देणी कृपेने तू आम्हापर्यंत आणत आहेस.
आणि असुंदरित्या प्रभू देवा तुझं वचन आम्ही स्वीकारण्यास तयार होत आहोत, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, उपकार मानतो यासाठी की प्रभू परमेश्वर देवा तू आम्हाला पाचारण केलं आहेस, निवडलेलं आहेस आणि शुद्ध पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू देवा तू आम्हाला अधिक शुद्ध करत आहेस आणि तुझी सेवा, भक्ती, प्रार्थना आत्म्याने आणि खरेपणे होण्यासाठी प्रभू देवा तुझं सहाय्य करत आहेस. या प्रियजनांना, विश्वासणाऱ्या भक्तगणांना, मंडळी सांभाळणाऱ्यांना, सर्व पालक वर्गांना, सेवक वर्गांना, व्हॉलेंटियर्सना आणि आमच्या साऊथ मास्टर सेक्शनच्या पदाधिकाऱ्यांना मी तुझे स्वाधीन करत आहे. देवा आम्हा प्रत्येक व्यक्ती, परिवार, कुटुंबाला तुझ्या जवळ घे आणि पवित्र आत्म्याचा डबल पोर्शन तू आज आम्हाला दे. तू ओतपोत आम्हाला भर, संजीवनी येऊ दे आणि सर्व पापांची क्षमा होऊ दे आणि सर्व प्रकारे तुझी पवित्र सेवा करण्याचं योगदान प्राप्त होऊ दे. आम्ही सर्वजण तुझ्या स्वाधीन आणि अधीन होतो. आम्हा सर्वांवर आशीर्वाद पाठव. आज रात्रभर आम्हाला डुलकी येऊ नये, तर आम्ही प्रभुदेवा संजीवनाने परिपूर्ण व्हावं, पवित्र आत्म्याने भरून जावं आणि प्रत्येक सेशन आशीर्वादित व्हावं. ऐकलेला प्रत्येक शब्द आणि शब्द आमच्या मनामध्ये रुजावा आणि आम्ही आत्मिक तयाने प्रभुदेवा आजचा संपूर्ण वेळ तुझ्या सानिध्यामध्ये काढावा असं तू देईल. मान, महिमा, गौरव तुला देऊन ही प्रार्थना धन्य तारणारा आपले प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या प्रेमी पूर्ण नावाने प्रार्थना केली.